आपल्याला जेव्हा शिवणकाम शिकायचं असतं तर त्यावेळेस आधी सगळ्यात मेजर टिपचं आपल्याला माहिती करून घ्यायची असते, म्हणजे इंच, सेंटीमीटर. तर याच्यापैकी आपल्याला इंचाचा वापर इथे करायचा आहे. मी दाखवते त्याप्रमाणे हे इंच आहे आणि पाठीमागे हे सेंटीमीटर आहे. छोटे छोटे आहेत ते सेंटीमीटर आहे. तर इथे इंचाप्रमाणे मी ते ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर इथे ब्लाऊजचं मेजर मी 36च्या प्रमाणे घेतलेलं आहे. आता मी थोडक्यात माहिती देणार आहे याची. आपण जेव्हा घडी घेतो ना ब्लाऊजची, तर ते छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे अधिक 1.5 इंच आणि उंची, पाठीमागची उंची ही जर 13 असेल तर 14 घ्यायची आहे आणि पुढची उंची ही 13 असेल तर 15 घ्यायची आहे. मागची उंची 1 इंच अधिक घ्यायची आणि पुढच्यासाठी 2 इंच घ्यायचे आहेत. त्यानंतर गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि उंची घेतलेली आहे 9.5. आता गोल आहे गळा, त्याप्रमाणे मी त्याला शेप देऊन घेते. आता पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे. पुढचा गळा हा 5.5 आहे आणि इथे घेते वेळी मी 6 घेणार आहे, कारण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो शिलाईसाठी. त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे. आता मुंढा घ्यायचा आहे, 5.5चा घेतलेला आहे. व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आणि त्यानंतर कटिंग करून घेते. गळ्यापासून सुरुवात करायची आहे. मागच्या गळ्यापासून पुढपर्यंत कटिंग केल्यानंतर शोल्डर कट करायचा. मी दाखवते त्याप्रमाणे कटिंग करायचं आहे. आता दोन्हीही मागचे पुढचे पार्ट कटिंग झालेले आहेत. त्यानंतर इथे मी बाही कट करणार आहे. बाहीसाठी मी दाखवते त्याप्रमाणे घडी घ्यायची आहे. त्यानंतर उंची अधिक 1.5 इंच घ्यायचं. आता इथून क्रॉस असा शेप देऊन घ्यायचा आहे मागच्या पुढच्या मुंढ्यासाठी, आतून आणि बाहेरून. त्यानंतर कटिंग करून घेते. बाही कटिंग करते वेळी आधी बाहेरून शेप दिलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा. आणि त्यानंतर आतून जो शेप आहे तो कटिंग करून फिनिशिंग द्यायची आहे. आता इथे उरलेलं कापड आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, गळपट्ट्या आणि काजबटन पट्टी. आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेला आहे. त्यानंतर मी बॉबिन केस भरून घेते. आता आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बॉबिन केस भरून घ्यायचे आहे. ब्लाऊज शिकण्याची पद्धत अगदी सोपी आहे. फक्त इंचावरतीच आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं, बाकी काही कठीण नाही त्याच्यामध्ये. आता मी मशीनमध्ये धागा लावून घेते. हाफ शटलची मशीन आहे, त्याच्यामुळे अगदी सोपं आहे याच्यामध्ये धागा ओवण्याची पद्धत. ज्यांना कोणाला पहिल्यांदा ब्लाऊज शिकायची किंवा शिवणकाम शिकायचं आहे त्याने शक्यतो हाफ शटलची मशीन सुरुवातीला घ्यायची आहे प्रॅक्टिससाठी. त्यानंतर इथे धागा होऊन झालेला आहे. आता आपण ब्लाऊज कसा शिवायचा हे बघूया. सगळ्यात आधी बॉडीचा जो मागचा भाग आहे ब्लाऊजचा, त्याचे मी 2 टक्स असतात ते शिवून घेते. तर अशा प्रकारे 2 टक्स शिवून झालेत. आता पुढच्या भागाचे 4-4 टक्स असतात पुढील भागाला, ते शिवून घेणार आहे. दाखवते मी त्याप्रमाणे. आता याचे 4 टक्स शिवून झालेत. अशा प्रकारे ते दिसायला पाहिजे शिवल्यानंतर. त्यानंतर योकपट्टी लावून घेते. पुढच्या भागाला योकपट्टी लावून घ्यायची आहे. आणि इथे दोन्ही योकपट्टी लावून झालेल्या आहेत. अगदी साधी सोपी पद्धत आहे.
त्यानंतर काच बटन पट्टी लावून घ्यायची आहे. ही काचची बटन आहे, म्हणजे बटनाचा ब्लाऊज आहे हा, हुकचा नाही आहे. तर काचची पट्टी बाहेरून लावायची आहे ब्लाऊजच्या सरळ बाजूने. आणि त्यानंतर ह्या पट्टीला पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने दाब द्यायचा आहे. मी दाखवते त्याप्रमाणे. त्यानंतर बटनपट्टी लावून घेणार आहे. आता बटनपट्टी लावताना आपल्याला ब्लाऊजच्या आतल्या बाजूने लावायची आहे. काचची पट्टी बाहेरच्या बाजूने लावायची आहे आणि बटनाची पट्टी ही आतल्या बाजूने लावायची आहे. इथे मी दाखवते त्याप्रमाणे अर्धा इंच दुमड मारायचे आहे पट्टीला. त्यानंतर ही स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर आता मागची बाजू असते ब्लाऊजची, त्याला कंबरपट्टी लावून घेणार आहे. अशा प्रकारे जेवढं अंतर असेल तेवढी कंबरपट्टी काढायची आणि पाव इंचावरती ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आता मी शोल्डर जॉईन करणार आहे. शोल्डर जॉईन करताना अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर गळपट्टी घेतलेली आहे. गळपट्टी घेताना आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायची आहे पट्टी. मी अशी दाखवते त्याप्रमाणे क्रॉस घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. ही पट्टी आपण क्रॉस घेतली ना तरच पायपिंग व्यवस्थित येणार आहे. मी दाखवते त्याप्रमाणे ते स्टिच करून घ्यायचं आणि सगळ्या पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आहे. त्यानंतर पट्टी तयार आहे. पट्टीची एक बाजू पाव इंच दुमड मारून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू आपल्याला ब्लाऊजला जोडून घ्यायची. अशा प्रकारे मी दाखवते तसं. गळपट्टी लावताना आपल्याला पट्टी ओढून धरायची आहे, कापड ओढायचं नाही, नाहीतर मग आपलं पायपिंग आहे ती उलट फिरू शकते उलट दिशेने. त्याकरिता पट्टी ओढायची आहे आणि कापड म्हणजे ब्लाऊज लूज सोडायचा आहे. आता पट्टी लावून झाली आहे. मी पायपिंग दाखवते. अगदी सरळ येते, इथे कुठेही उलटसुलट फिरलेली नाही आहे. ह्याच्यात कठीण काम म्हणजे पायपिंगचं असतं. त्याची फिनिशिंग ही आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे. त्यानंतर बाही लावून घेणार आहे. बाहीचा मध्य घ्यायचा आणि शोल्डरला पकडून दोन्ही साईडनी लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपला ब्लाऊज तयार आहे. आता फक्त फिटिंग करायची बाकी आहे. तर इथे ज्याप्रमाणे आपलं माप असेल त्याप्रमाणे इथे फिटिंग करायची आहे. 36चा ब्लाऊज आहे. छातीच्या इथे 9 घेतलेला आहे. त्यानंतर बाहीचा घेर हा 5 आहे आणि इथे त्याप्रमाणे मेजर घेतलेला आहे. त्यानंतर सरळ जसं आपण हातापासून ते कमरेपर्यंत मेजर घेतलं तशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपला ब्लाऊज तयार आहे. आता फक्त काच बटन आणि हात शिलाई करायची बाकी आहे. ब्लाऊज शिवायची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही देखील ट्राय करू शकता. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.